म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. ते कोण आहे मी मोजितच नाही असले यांना मोजित नाहीत आम्ही कोणाला असल्याला जे लेकेबाळीवर बोलतेत ना यांना बघत नाहीत आम्ही असले हे ज्याच्या मनगटात दम आहे ना त्याला बोलतो आम्ही, दम असणाऱ्याला बोलत नाही. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख करताना अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं. ओबीसी नेत्यांच्या घरातील मराठा समाजातील सुनांचा संदर्भ देत त्यांनी मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं. यामुळे संपूर्ण मराठा समाजात संतापाची लाट उसळली. काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. वाघमारेंच्या या विधानानंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत वाघमारेंवर सडकून टीका केली. मी कितीही आक्रमक बोललो तरी कधी कोणाच्या घरातील महिलांवर किंवा लेकीबाळींवर बोलत नाही असं म्हणत जरांगेंनी वाघमारेंनी पातळी ओलांडल्याचा आरोप केला. ते कोण आहे मी मोजितच नाही असले यांना मोजित नाहीत आम्ही कोणाला असल्याला जे लेकेबाळीवर बोलतेत ना यांना बघत नाहीत आम्ही असले हे ज्याच्या मनगटात दम आहे ना त्याला बोलतो आम्ही, दम असणाऱ्याला बोलत नाही. दम नसला पाहिजे, माणसाच्या मनगटात दम असला पाहिजे असल्याला बोलत बी नाही. एकाच्या हे लेकेबाळीला बोललेलो नाही मी आणखी राज्यात एकाही जातीचे नेते सोडले नाही, लेकेबाळीला नाही बोललो. इज्जत घालायची, माफ्या मागायच्या, इज्जत घालायची, माफ्या मागायच्या आणि मराठ्यांनी माफ करायचं. माफी मागण्यासारखं मनोज जरांगे बोलत नाही, जातवा नाही. तुमच्यासारखे असे वड्या वगळीचे थोडे याच त्या टोळीचं ऐकन, याचं ऐकन, त्याचं ऐकन. जातीवरती आपण नेत्याला सगळ्यांना बोललो, कोणाच्या लेकीबाळीला दुखवलं नाही, कोणाच्या महिलेला दुखवलं नाही आणखी राज्यात कोणालाच. मला दाखवून द्या पत्रकार बांधवांनी सुद्धा की मी कोणाचे लेकीबाळीला दुखवलंय, कोणाच्या महिलाला शिव्या दिल्यात म्हणून, कोणाला महिलाला असलं वाईट बोललोय, असलं इकडं घुसणे तिकडं घुसणे असं बोललो. दाखवायचे का? दाखवायचेत का? आम्ही नाही म्हणणार तसं तुमच्या बी घुसलेल्या आहेत, इतके नीच नाहीत आम्ही बी. ते विचार नाहीत आमचे. दाखवायचे का घुसलेल्या? तसले नाहीत आम्ही प्रत्येक मायमाऊलीचे समाजातल्या लोकांची इज्जत करणारे लोक असल्याचं नाव नाही घेतो, मोजितच नाहीत आम्ही. अशा इज्जत घ्यायची एखाद्याच्या मोठ्या समाजाच्या लेकीबाळीची आणि माफ्या. केवळ जरांगेच नाही तर सकल मराठा समाजही या वक्तव्यानंतर रस्त्यावर उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांच्या निषेधार्थ थेट साडी आणि बांगड्यांचा आहेर आणला. तसंच वाघमारे जिथे दिसतील तिथे त्यांना ठोकून काढू असा थेट इशाराच मराठा समाजाने दिला आहे. ना गडी ना बाय दिसणारा कोण आहे. नवनाथ वाघमारेला ही साडी आणि बांगड्या आणल्यात. या साडी आणि बांगड्या त्याला आज नेसवायच्या होत्या पण तो पळून गेलाय. पण त्याला बहादर सांगतो तू जिथं दिसेल आता ही साडी आणि बांगड्या त्याच्या घरी पोच करण्याचं काम आमच्या येथील मराठा समाजातील युवक आणि आमच्या माता माऊली करणार आहेत. महाराष्ट्रात जिथं दिसेल नवण्या तिथं त्याला बांगड्या आणि साडी घालूनच लावण्याचं काम करणारे. चौफेर कोंडी झाल्यानंतर आणि वाद वाढल्यानंतर अखेर नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणी खेद व्यक्त केला. मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ओघात आपल्याकडून हे वक्तव्य गेल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसंच जरांगे यांनी भुजबळ, मुंडे आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकाबद्दल ते कधी माफी मागणार असा सवालही वाघमारेंनी उपस्थित केला. गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आमचे कुठेतरी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले किंवा माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, सून मराठा समाजाची आहे. मग हे बोलत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मुली तुम्ही सुना केल्याच्या नंतर ओबीसीचे प्रश्न मांडणार नाहीत का, ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्या बाबतीत जे माझ्याकडून वक्तव्य गेलं
ते वक्तव्य गेल्याच्या नंतर राज्यभर खरं तर मला आत्ताच माहिती झालं की कारण काल रविवार असल्यामुळे मला हे माहित नव्हतं आणि माझं वक्तव्य मी म्हणजे आता ऐकल्याच्या नंतर आणि महाराष्ट्रामधून ट्रोल होत असताना कुठेतरी ह्या वक्तव्याचा निषेध जास्तीत जास्त प्रमाणात होत असताना या गोष्टी मला आता माहीत झाल्या म्हणून मी आता समोर येऊन कुठेतरी ह्या खुलासा करण्यासाठी आलेलो आहे. आता माझं म्हणणं आहे की गेल्या 2-3 वर्षांपासून मनोज जरांगे हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून ज्याप्रमाणे आमच्या वंजारी समाजाला वंजारी समूहाला कुठेतरी वड्याखोड्याची उसातली पैदास बोलण्याची भाषा मनोज जरांगेंनी वारंवार केली. आमच्या धनगर समाजाच्या याच्यात लाकडं घालण्याची भाषा केली. आमच्या ओबीसीचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची आईमाई काढण्याचं काम केलं. अनेक मंत्र्यांना कचाकच घोडे लावू अशी भाषा वापरण्याचं काम केलं. मुख्यमंत्री महोदयांची आई पत्नीवर असलास्य भाषेत टिप्पणी करण्याचं काम केलं आणि मुंडे बंधू भगिनीविषयी नेहमी सातत्यानं असलास्य भाषेत शिवीगाळ करणारे मनोज जरांगे. परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं आणि कुठेतरी हे समजावून घ्यावं. परंतु मनोज जरांगेच्या बाबतीत सुद्धा आपण मला जसं ट्रोल केलं तसं मनोज जरांगेला सुद्धा केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात मनोज जरांगेंनी माफी मागितली मी कानाला धरून माफी मागल आणि येणाऱ्या काळात माझ्या भगिनीविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द निघणार नाहीत आणि निघण्याचा माझ्याकडून प्रश्नही नाही. आजपर्यंत सुद्धा निघले नाहीत. वाघमारेंनी माफी मागितली असली तरी मराठा समाजाचा राग शांत झालेला नाही. एका बाजूला आरक्षणाचा लढा सुरू असताना दुसरीकडे नेत्यांच्या अशा वादग्रस्त विधानांमुळे समाजातला तणाव आणखी वाढताना दिसतोय.